या जो साठी केला होता अट्टाहास शेवटचा दिवस गोड व्हावा. वैकुंठवासी बाबूराव महाराज वाघ हे आपल्यामधून निघून गेले. हे हिंदू म्हणून निघून गेले, त्याच्यापेक्षा हिंदुत्ववादी एक निघून गेला त्याचं दुःख जास्त आहे. हिंदू तर मरूनच राहिले रोज, त्यांची काही आपण श्रद्धांजली वाहत नाही, पण एक कट्टर हिंदुत्ववादी गेला म्हणून आज आपण त्यांची श्रद्धांजली वाहत आहोत. मला असं वाटतं हिंदू म्हणून जगल्यापेक्षा हिंदुत्ववादी म्हणून जगण्याचा त्यांच्या पावलावर पाऊल टाका अशी विनंती करतो. एक वेळा बाबूरावजी मला म्हटले की मी जरी हरिभाऊ पाटलाकडे शिकलो तरी माझं प्रेम वारकरी शिक्षण संस्थेवर आहे आणि त्या गुरुजनांचे नावं घेतले. मला एका संकटातून वारकरी शिक्षण संस्थेतल्या शिक्षकांनी बाहेर काढलं असं ते मला म्हटले. तो प्रसंग सांगत नाही. मी आणि बाबूरावजी गुरुवर्य वक्ते बाबाकडे शिकायला होतो. पुष्कळ वर्ष ब्रह्मसूत्र, चित्सुखी, सर्वदर्शन, खंडन खाद्य वगैरे हे असे ग्रंथ आम्ही शिकत होतो. पुनरावर्तन म्हणून पंचदशी वृत्ती प्रभाकर पण बाबाकडे शिकलो. बाबूरावजींचा निरोप ऐकल्यानंतर मला खूप मोठं दुःख तर झालं, त्याच्यापेक्षा भीती वाटली. भीती अशी वाटली, ते माझा परिचय करून देताना कुठल्या कार्यक्रमात आम्ही एकत्र असतो, म्हणजे गोहत्या बंदीचा कायदा व्हावा याच्यासाठी आम्ही मोर्चात होतो. सर्व मोर्चामध्ये आम्ही 16 लोक होतो पंढरपुरात, चातुर्मासातले. ते म्हणून पंढरपुरातल्या 16 माणसांचीच गाय गोमाता आहे, इतराची नाही का? आपण वेळ नाही देत या कामासाठी, वेळ दिला पाहिजे. आपण एक गोशा पद्धतीनं वागतो, बाहेर पडत नाही, त्याच्यामुळे जास्त आघात होतात. म्हणून महाराजाकडून ते घेण्यासारखं आहे. आपल्या पाठीमागं किती आहे ते बघू नका, आपण मजबूत आहोत हे महत्त्वाचं आहे. बाबूराव महाराज माझा परिचय करून देताना असं म्हणायचे, हे आमचे शत्रू, म्हणजे माझ्याकडे बोट करून. म्हटलं कसं काय महाराज? ते म्हणत मी वाघ आणि तुम्ही वाघमारे, माझं वाटणं वाघमारे म्हणून ते म्हणायचे हे वाघ आणि हे वाघमारे म्हणजे हे आमचे शत्रू. म्हटलं मला ते मी काही बोलत नव्हतो, हे म्हणूनच राहिले की ते जरा वेगळ्या स्वभावाचे होते. आम्ही ऐकून घेणे, आम्ही बाईच्या पार्टीचे माणसं रुक्मिणीच्या, त्याच्यामुळे ऐकून घेणं आमचं काम आहे, डरेलपणा करायचा नाही. पण एक मला भीती वाटली, वाघ मेल्यानंतर वाघमारेचा नंबर असू शकते का याची मला भीती वाटली. कारण मला 1-2 वेळा चांगल्यापैकी अटॅक येऊन गेलेला आहे. म्हणून वाघ गेल्यामुळे समोरचं गेलं की मागच्याने सावधान झालं पाहिजे असं म्हणतात. त्या दृष्टीनं वाघ महाराज हे एक मला पूर्वसूचना देऊन गेले की काय याचीही मला जाण झाली. तेव्हा आपण सर्वांनी वाघ महाराजांचं जे कार्य आहे पुढच्या दृष्टीनं आपण सर्व चालू ठेवू ही सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज यांच्यातर्फे मी आणि चातुर्मासातील विद्यार्थ्यांतर्फे सर्वांतर्फे मी श्रद्धांजली समर्पित करतो. हरि ओम.